धर्मशाळेत आणून सोडलं. खूप घाबरलेली मी. नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय मला महाराष्ट्र. कार्यकर्त्यांनी नक्की जीव घातलं. जीव घातले ह्यांना आपण आणून सोडला असं समाजकार्य करतो. आपण आया बहिणींची इज्जत वाचवतो. सगळे आपले बुजुर्ग माणसं होते, आया वल्लावणी माणसं होती, सगळे बाबांनी पण बघितलं, सगळ्यांनी आपलं महाराष्ट्राने कार्य बघितलं. आयावणी आमच्या आज आम्ही त्यांची इज्जत वाचवली. महाराष्ट्रात संघर्ष करा, आया बहिणीला अत्याचार होऊन देऊ नका, भ्रष्टाचार होऊन देऊ नका. असं आपलं समाजकार्य असतं. चांगदेव जाधव म्हणजे एक गरीबातला पोरगा, एक शेतकऱ्यांचा पोरगा, समाज गंगापूरला जरी देवाला जरी येत असताना समाजकार्य करता आज ह्यांना छेडछाड करत होते. त्यांची इज्जत कोणी लुटली असती, हे लुटली असती. अनोखी बाई कुठे कशी आली, काय आली, कसं जाणं, इतकं बेकार कंडिशन घडू शकत. पण भविष्यात कुठं महाराष्ट्रात जरी आपण कुठं जरी असलो, जरी कुठल्या कानात जरी काम होतो. आज मी दर्शनला आलो, दर्शन देवाचं दर्शन केलं. हे एवढं जेवढं काम केलं आम्ही सामाजिक कार्यकर्ता, जनताच आम्हाला स्टार बनवले. महाराष्ट्रातल्या भविष्यासाठी, येणाऱ्या काळासाठी, तरुण पिढीसाठी तुमच्या आशीर्वादाने मला भरपूर ताकद भेटेल, मला लढायला ताकद आहे. मी आणखीन समाजकार्य करेल आणि तुमचा असाच आशीर्वाद असू दे, असं सपोर्ट असू. आज ह्या आईची मी इज्जत वाचवली. कोणी छेडछाड करत होती, आई मला आशीर्वाद देते ती, आणि आशीर्वाद पण तिला इज्जत वाचवली. यांची एवढं चांगलं काम असते. जय हिंद, जय महाराष्ट्र.